नमस्कार, टेक टू रिसर्च या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात. लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल, व्याप्तीमध्ये सुधारणा, त्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून ही नवीन अपडेट पाहणार आहोत. चला सुरू करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणासह व्याप्ती वाढवण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तर सर्वप्रथम आता आपण बघूया प्रस्तावना. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. उपरोक्त संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 25/6/2024 शासन निर्णयामध्ये दिनांक 20/6/2024 शासन शुद्ध पत्रकानव्य सुधारणा करण्यात आली होती. तथापि याबाबत नियोजन विभागाने सूचित केल्यानुसार सदर निर्णयाबाबत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन शुद्ध पत्रक. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी संदर्भ क्रमांक 4 येथील दिनांक 20/8/2024 शासन शुद्ध पत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे. संदर्भ दिन क्रमांक 3 येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 1 मधील अनुक्रमांक 9 वगळण्यात येत असून त्याऐवजी अनुक्रमांक 9 खालीलप्रमाणे वाचण्यात यावा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी प्राप्त झालेल्या आधारची छाननी तपासणी करणे, तांत्रिक अडचणींचे निराकरण करणे इत्यादीसाठी लागणारा तालुका वार्ड जिल्हा स्तरावरील अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत महिला व बाल विकास विभागास महिला व बाल सशक्तीकरण या योजनेसाठी राखीव असलेल्या 3% निधीपैकी 1% निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संबंधित जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच उर्वरित 2% निधी संदर्भ क्रमांक 1 मध्ये शासन निर्णयातील तरतुदीनुसार खर्च करण्यात यावा. सदर मान्यता केवळ सन 24-25 या आर्थिक वर्षासाठी राहील. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.